श्री स्वामी समर्थ. सर्व स्वामी भक्तांच्या पाठीशी स्वामी कायम असतात आणि त्याचे दाखलेही ते प्रत्येक स्वामी भक्ताला वेळोवेळी देत असतात. माझ्यासोबतच अशी एक घटना घडलेली आहे आणि तिथे स्वामींनी प्रत्यक्षपणे दाखला दिलेला आहे आणि त्यांनी प्रत्यक्षपणे माझी मदत केली आहे. आणि मी हेच सांगू इच्छिते की स्वामी प्रत्येक स्वामी भक्ताच्या पाठीशी असतात. फक्त गरज असते ती त्यांना मनापासून साथ देण्याची, मनापासून त्यांना आवाज देण्याची. जेव्हा जेव्हा आपण स्वामींचे नामस्मरण करतो, स्वामींची सेवा करतो, त्यावेळी स्वामी कायम आपल्या पाठीशी असतात. आपण जर का एखाद्या संकटात सापडले असू, तर स्वामींना आपण जर का आवाज दिला, मनापासून त्यांना साथ घातली, तर ते नक्कीच आपल्या मदतीला धावून येतात. असाच एक प्रसंग मी तुम्हाला सांगते. या दिवाळीमध्ये मुलांना सुट्ट्या होत्या, तर आम्ही कुलदेवतेच्या दर्शनाला जायचं होतं. 2 वर्षापासनं कुलदेवतेच्या दर्शनाला आम्ही गेलो नव्हतो, म्हणून आम्हाला दर्शनाला जायचं होतं. आमची कुलदेवता तुळजापूर. तुळजापूरला आम्हाला जायचं होतं. पण मधात स्वामी समर्थांचे पण दर्शन घ्यायचे होते. तर मग आम्ही काय केलं, की सगळ्यात सुरुवातीला आम्ही तुळजापूरला गेलो. तुळजापूरला छान दर्शन घेतलं. प्रत्येक ठिकाणी ज्या ठिकाणी आम्ही गेलो, त्या ठिकाणी दिवाळी असल्यामुळे आणि मुलांना सगळीकडे सुट्ट्या असल्यामुळे खूप गर्दी होती आणि प्रत्येक ठिकाणी दर्शनाला 2 ते 4 तास प्रत्येक ठिकाणी लागले. मग सुरुवातीला आम्ही तुळजापूरला गेलो. तिथे 2-3 तास लागले. तिकडून आम्ही अक्कलकोटला गेलो. तिथे पण 2-3 तास लागले. तिथून सरळ निघालो तर ते मग कोल्हापूरला गेलो. कोल्हापूरला आपण महालक्ष्मी देवीचं दर्शन खूप छान झालं. तिथे तर चक्क 6 तास दर्शनाला लागले आणि आम्ही दोन्ही मुलं घेऊन दर्शनाच्या बारीमध्ये उभं होतो. तर मग काय झालं, परत येताना आम्हाला असा काही प्रसंग झाला, अशी काही घटना आमच्यासोबत घडली, की त्यामुळे स्वामी समर्थ प्रत्यक्ष आमच्या पाठीशी आहेत हे आम्हाला कळलं. आम्ही जेव्हा कोल्हापूरवरून परत यायला निघालो, तेव्हा कोल्हापूर ते आमच्या घरापर्यंतचा रस्ता बरंच लांब होता. जवळपास 650 किलोमीटर. मग असं ठरवलं होतं, की 300-350 किलोमीटर जायचं आणि कुठेतरी मधात स्टॉप घ्यायचा. कारण गाडी चालवणारे माझे मिस्टर होते. मग एकटेच एवढे लांब गाडी कशी काय चालवणार? त्रास होतो, कारण एवढी सवय नसते गाडी चालवायची. तर मग आम्ही असं ठरवलं, की 4-4:30 वाजता आम्ही जेव्हा कोल्हापूरवरून निघालो, परतीच्या वाटेवर लागलो, तर मग मधात एका ठिकाणी जेवण केलं. जेवण केल्यानंतर असं ठरवलं, की 9-10 वाजेपर्यंत गाडी चालवायची आणि मग कुठेतरी असं व्यवस्थित ठिकाणी बघून आराम करायचा आणि सकाळीच उठून आमच्या गावाला परत यायचं, असं ठरवलं. सोबत आम्ही दोघं, आमची 2 मुलं आणि माझे आई-बाबा असे आम्ही 5 जण होतो, 6 जण होतो. तर मग परत येताना काय झालं, की आम्ही जेव्हा निघालो, कोल्हापूरवरून निघालो, तेव्हा आम्ही निघालो लातूरच्या रस्त्याने. लातूर मार्गे आम्ही निघालो, म्हणजे नांदेडला जायचं होतं, त्या रस्त्याने आम्ही निघालो. मग सुरुवातीला असं ठरवलं, की लातूरला मुक्काम करायचं, पण लातूरमध्ये 8-8:30च झाले होते आणि माझे मिस्टर म्हणत होते, की मी गाडी अजून चालवू शकतो. मग अजून समोर आलो. मग समोर मग असं ठरवलं, की नांदेडला, पण मग नांदेडला 12:30-1-1:30 वाजला असता. खूप उशीर झाला असता. मग नांदेडला न ठरवता अहमदपूरला राहायचं ठरवलं. रात्री मुक्काम करायचं ठरवलं. पण वाटेत काय लिहून ठेवलं होतं काय माहीत. आम्ही जेव्हा त्या वाटेने निघालो, तेव्हा तो रस्ता पूर्ण खोदकाम करायला काढलेला होता. पूर्ण रस्त्याचं बांधकाम चालू होतं. मग पूर्ण जो रस्ता होता तो पूर्ण उकरून ठेवलेला होता आणि एक साईडच होती आणि रात्रीच्या जवळपास 11-11:30 वाजले असणार. आम्ही त्या वाटेने जेव्हा परत निघालो, तर तेव्हा काय झालं, की रस्ता सुचतच नव्हता. Google मॅप लावला होता, पण मग समोर झाल्यानंतर लेफ्ट घ्या, राईट घ्या. नंतर पुन्हा लेफ्ट घेतल्यानंतर पुन्हा यू टर्न घ्या आणि पुन्हा यू टर्न घेतल्यावर पुन्हा लेफ्ट घ्या. म्हणजे त्या रस्त्यावर आम्ही एकसारखे फिरत होतो. मग कळत नव्हतं रस्त्यावर रात्री 11:30-12 वाजता ना कोणी माणूस, ना कोणती गाडी, ना काही चिटपाखरू. कोणीच त्या रस्त्याने नव्हतं, की त्यांना आम्ही विचारू, की आता जायचं कुठे? होता तर फक्त Google मॅप. मग आम्ही काय झालो, की समोर-समोर जायला लागलो, पण सगळीकडे रस्ते असे खोदून ठेवलेले. कुठे जे-सी-बी उभी, तर कुठे ट्रक उभा. एका ठिकाणी तर असे म्हणजे जे माती जे उकरून ठेवलेली असते ना, त्या मातीचे एका साईडनं मोठे-मोठे पठार होते आणि दुसऱ्या बाजूला पूर्ण असे रस्ता खोदून ठेवला, पूर्ण गड्डे-गड्डे. आणि मग Google मॅपवरून आम्ही जेव्हा जात होतो, तेव्हा तो तिथं असं वेगळंच दाखवत होतं. म्हणजे Google मॅपवर एखादं पाण्याचं ठिकाण दाखवतं, रात्रीच्या वेळेस अशी सावली दिसते ना, मग ती गाडी रस्ता सोडून म्हणजे रस्ता दुसरीकडे दाखवत होता आणि गाडी जात दुसरीकडे होती.
म्हणजे काही कळत नव्हतं की आपल्याला जायचं कुठे आहे, आपण पोहोचून कुठं राहिलो. आणि मग गोल, 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 गोल अक्षरशः रात्री 12 ते 12:30 वाजेपर्यंत आम्ही फिरत होतो. माझी आई सर होती तर प्रचंड घाबरली होती, की काय झालं? कुठे रस्ता नाही सापडत आहे का? माझे बाबा पण सोबत बसलेले होते. ते तर Google मॅपमध्ये शोधत होते, की रस्ता इकडून जायचं, तिकडून जायचं, कुठून जायचं, इकडून घ्या, तिकडून घ्या, असं चालू होतं. पण आमची गाडी त्या वळणावर गोल, 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 गोल फिरत होती. म्हणजे Google मॅपवर आम्ही सांगत होतो. Google मॅप आम्हाला सांगत होता, की लेफ्ट जा. आम्ही लेफ्ट जात होतो. पुन्हा तो राईट सांगत होता, मग राईट जात होतो. पण रस्त्यापासून गाडी दूर जात होती एवढं त्या Google मॅपवर समजत होतं. पण रस्ता काही आम्हाला सापडत नव्हता. म्हणजे आईने ते स्वामी समर्थांचा धावा सुरू सुरू केला. जोरजोरात स्वामी समर्थ, स्वामी समर्थ, स्वामी समर्थ आणि माझं लक्ष त्या घड्याळावर होतं. 12 वाजले, 12:30 वाजले. आपण बाहेर पडू की नाही पडू? माझा छोटा मुलगा झोपलेला होता. मोठा मुलगाही झोपलेला होता आणि काय करावं ते काही सुचत नव्हतं. बस फक्त स्वामी समर्थांचं नाव घेणं चालू होतं. मग अचानक काय झालं, जेव्हा गाडी माझे मिस्टर म्हणे, की "आता मी इथून गाडी परत लावतो आणि जिकडे रस्ता दिसेल तेव्हा त्यांना लेफ्ट ना राईट सरळ, 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 सरळ जात राहू. जिकडे जाऊ तिकडे जाऊ, पण आपण आता सरळ निघून जाऊ." असं त्यांनी ठरवलं. मग गाडी परत केली, तर मग काय झालं, अचानक एक टू व्हीलरवाला समोर आला आणि तो म्हणाला, "थांबा, थांबा." काय झालं? मग आम्ही आम्ही पण थांबलो. मग त्यांना विचारलं, की "आम्हाला अहमदपूरला जायचं आहे." तर तो म्हणे, "अहमदपूर इथून 4च किलोमीटर आहे आणि तुम्ही फिरून कुठे राहिले?" असं त्यांनी आम्हाला सांगितलं. आणि मग त्यांनी सांगितलं, की मग माझ्या मिस्टरांनी म्हटलं, की "आम्ही तर त्याच रस्त्याने चाललोय, पण आम्हाला रस्ताच नाही भेटून राहिला. आम्ही गोल, 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 गोलच फिरत आहे. आम्हाला कळतच नाही आहे काय." मग ते म्हणाले, की "मी त्याच वाटेने चाललो. तुम्ही चला, माझ्या मागे या. माझ्या मागे गाडी लावा आणि चला. तुम्हाला मी अहमदपूरपर्यंत पोहोचवून देतो." असं त्यांनी जेव्हा म्हटलं, तेव्हा त्यांनी आम्हाला अहमदपूरच्या रस्त्याने पूर्ण वाटेला लावून दिलं. बालाजी मंदिर आहे, त्या बालाजी मंदिराकडनं राईट घ्या, असं सांगितलं. आणि जेव्हा आम्ही आमच्या रस्त्यानी लागलो, जेव्हा Google मॅपवर आणि त्यांनी जेव्हा रस्ता दाखवला ना, जेव्हा त्यांच्या मागे आम्ही गाडी घेतली, तेव्हा Google मॅपवर सरळ रस्त्यावर गाडी आली. जेव्हा जो रस्ता आम्ही Google मॅपवरून सोडून दुसरीकडे निघत होतो, ती गाडी बरोबर Google मॅपवर रस्त्यावर लागली आणि आम्हाला कळलं, की हाच आमचा मार्ग आहे. जो त्या माणसाने तो माणूस आला, ज्याने आम्हाला तो मार्ग दाखवला आणि आम्ही सरळ त्या मार्गाने निघून गेलो. आणि अक्षरशः ज्या रस्त्यावर आम्ही 1-1.5 तास भटकत होतो, त्या रस्त्यावरून त्या माणसाने जेव्हा आम्हाला वाटेला लावलं, 10 मिनिटात आम्ही अहमदपूरला आमच्या हॉटेलजवळ पोहोचलो, जिथे आमची बुकिंग करून ठेवलेली होती माझ्या मिस्टरांच्या मित्राने. आणि अशी भीती वाटत होती, की आता आपण असं रात्री याच अंधारात आपल्याला राहावं लागणार का? आपल्यासोबत मुलं आहे, आई-वडील आहे. म्हणजे आपल्याला मार्ग मिळेल की नाही, की आज रात्र इथेच या मातीमध्ये काढायची असं कळत नव्हतं. पण तो माणूस आला. स्वामींनी प्रत्यक्ष सांगितलं, की "मी तुझ्या पाठीशी आहे. मी जरी पोहोचू शकत नसलो, तरी माझा मदतीचा हात कायम तुझ्या पाठीशी आहे." असं त्यांनी प्रत्यक्ष त्या दिवशी दाखवून दिलं. आणि आम्ही जेव्हा त्या हॉटेलवर पोहोचलो, तेव्हा कुठे जीवात जीव आला आणि स्वामी समर्थांना मनातल्या मनात धन्यवाद देऊन, स्वामी समर्थांचे आभार मानून आम्ही त्या रात्री झोपलो आणि सुखरूप पोहोचलो. शेवटी एवढंच सांगू इच्छिते, की आपण जेव्हा-जेव्हा स्वामींचे नामस्मरण करू, जेव्हा-जेव्हा स्वामींचे नाव घेऊ, तेव्हा-तेव्हा स्वामी कायम आपल्या पाठीशी राहतात, आपल्या भक्तांच्या पाठीशी राहतात. गरज असते तर मनापासून त्यांना हाक देण्याची, साथ घालण्याची. आणि या अनुभवानंतर मला असं वाटतं, की स्वामी कायम पाठीशी असतात. श्री स्वामी समर्थ.